हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? चला तर मग आज आपण बनवूया तुपाची रेसिपी. जसं आपण तूप कसं बनवायचं हे पाहणार आहोत आज. अशा प्रकारे मी ते तूप 8-10 दिवसाचं साय काढून घेतलेली होती आणि त्यामध्ये थोडंसं दही टाकलं होतं, कारण इरजण थोडंसं टाकावं लागते ना. आणि त्यानंतर त्याला 1 दिवस बाहेर काढून ठेवलं होतं. बाहेर काढून ठेवल्यामुळे ते चांगलं फुगतं, त्यामुळे त्याला बाहेर काढून ठेवायचं आहे आपल्याला. आणि आता मी मिक्सरमध्येच हे काढून घेणार आहे, फिरवून घेणार आहे. इकडे पाहू शकतात माझं लोणी किती छान आलेलं आहे. हे एकदाच खूप सारं हे होत होतं म्हणून मी अर्धं केलं आणि अर्धं आता काढून घेतलेलं आहे. परत एकदा मी मिक्सरच्या ह्याच्यामध्ये फिरवणार आहे अर्धं. लोणी खूप छान निघतं मिक्सरमध्ये, नक्की तुम्ही असंच करून पहा. अशा प्रकारे माझं लोणी पूर्ण काढून झालेलं आहे आणि आता मी हे चांगलं स्वच्छ धुवून घेणार आहे पाण्याने. लोणी जेवढं आपण धुचाल तेवढं त्याचा वास निघून जातो, त्यामुळे 2-3 वेळेस तरी लोणी चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं स्वच्छ पाण्याने. इकडे पाहू शकतो पातेल्यात पाणी घेतलेलं आहे आणि इकडला लोण्याचा गोळा आम्ही या पातेल्यात टाकणार आहे. आणि पाहू शकतात किती छान लोणी आपलं निघलेलं आहे. ते मी भरपूर आणि खूप छान, हे घरच्याच दुधाचं आहे, त्यामुळे खूप सारं लोणी निघलेलं आहे. इकडे पाहू शकतात छानपैकी आपल्याला लोणी काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याला कढवून घ्यायचं आहे. लगेच लोणी काढले की लगेच आपण कढवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे माझं लोणी स्वच्छ धुवून झालेलं आहे. आता आपण याला परत एकदा धुवून परत एकदा मी पाण्यात टाकते. आता मी स्टीलच्याच पातेल्यामध्ये कढवून घेणार आहे लोणीला. स्टीलच्याच पातेल्यात कढवायचं खूप चांगलं असतं. स्टील जर्मलच्या भांडे वापरायचे नाही, आपल्याला स्टीलचेच वापरायचे. अशा प्रकारे हे पाहू शकतात माझं लोणीचा गोळा खूप छान स्वच्छ धुवून झालेला आहे आणि मी आता याला गॅसवर ठेवून कढवून घेणार आहे. कमी गॅसवर ठेवायचं आहे आपल्याला, खूप छान होतो. कमी गॅसवर ठेवायचं आपल्याला, लोणी खूप छान तयार होतं, लोण्याचं तूप तयार होतं. आणि त्याला चम्मचच्या साहाय्याने सारखं फिरवत राहायचं, कारण ते खाली करपणार नाही, त्यामुळे आपल्याला चम्मचच्या साहाय्याने फिरवून घ्यायचं आहे चांगलं. अशा प्रकारे कोणी रवीनं पण करतात, कोणी मिक्सरच्या ह्याने करतात. मी तर मिक्सरच्याच ह्याने करते. अशा प्रकारे आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. तुम्हाला जसं जमतं तुम्ही त्या प्रकारे करू शकतात. खूप सोपी काम आहे तूप करणं. म्हणजे तूप कसं खूप जणाला खूप अवघड वाटतं हे तूप बनवणं म्हणजे, पण फार काय एवढं अवघड नाही आहे. अशा प्रकारे तुम्ही करा नक्की, एकदम खूप सोपं आहे. आणि इकडे पाहू शकतात आता हे वरती येत आहे आणि त्याला आपण चम्मचने फिरवायचं, त्यामुळे ते खाली उतू जाणार नाही. अशा प्रकारे आपलं तूप आता तयार होणार आहे. असंच त्याला कमी गॅसवर ठेवायचं आहे, फुल गॅसवर नाही ठेवायचं, ते करपून जाईल. त्यामुळं इकडे पाहू शकतात तूप आता तयारच झालेलं आहे. हे पाहू शकतात झालं माझं तूप तयार. असं लालसर होऊ द्यायचं तुपाला, तरच तूप चांगलं कळलेलं असं लक्षात येतं आपल्या. त्यात तुम्ही तुळशीची पानं टाकली तरी चालतं, त्यामुळे खूप छान वास येतो तुपाचा आणखीन. आणि अशा प्रकारे आपलं तूप तयार झालं आहे आणि मी एका डब्यात ओतून घेत आहे. चला तर मग तुम्हाला तूप कसं करायचं हे समजलंच असेल तर नक्की अशा प्रकारे करून पहा.